सेमीफायनलचा मॅच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या दोन टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच. मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आलेली स्पर्धा द ग्रेट मराठा परिवार आयोजित मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आलेली स्पर्धा दरवर्षी मोठमोठ्या पर्वामध्ये आयोजन केलं जातं. स्पर्धेचं पारितोषिक मात्र छोटं आहे, परंतु स्पर्धा मात्र अव्वल दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे सातत्याने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवले गेले आणि जुचंद्र परिसरातील सर्वाधिक आवडती स्पर्धा मोहनदादा पाटील यांची डे नाईटच्या फॉर्मॅटमधून कमिंग सून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. जुचंद्र गाव म्हटलं तर कला क्रीडाने नटलेलं गाव आहे आणि या गावामध्ये सर्वाधिक स्पर्धा खेळवल्या जातात. अगदी एक गाव एकशे बरेच संघ आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर NCAचे 10 संघ असे बरेच संघ या संपूर्ण जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच कारणाचं जुचंद्र गाव म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धा मोहनदादा पाटील असतील असे बरेच उद्योजक आहेत या जुचंद्र गावामध्ये. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठमोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात. आता मॅचच्या दिवसाने आपण जाऊया. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ बॅटिंग करतो. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. कल्पेश म्हात्रे स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडवरती आजच्या दिवसात जबरदस्त कामगिरी ॲज अ फिल्डर ॲज अ बॅटर म्हणून राहिली गेली ते कुणाल मडके आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बॉलर तयार झालेत मितेश शिंगोटे. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. स्ट्राईक एंड वरती कल्पेश. पहिलाच बॉल एवढा ड्राईव्ह केला ऑन साईडला टर्न करत असताना ते खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर केला. सिंगल प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न फंबल झालाय आणि त्याचा फायदा इथे बॅटिंग करण्या टीमला झालाय. आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडतोय. अगदी सकाळच्या सत्रात वेळेच्या अभावी मॅचेस सुरुवात झाली, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर मॅचेस चांगल्या पद्धतीने कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या वेळापत्रकातील शेवटची मॅच 4 ओव्हरची होते. ही एक चांगली महत्त्वाची गोष्ट. इथे पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक धाव अमंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल. या एका धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 3च्या घरामध्ये. चांगल्या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेचे स्पॉन्सर त्यांचा देखील उल्लेख आपण या करूयात या डावामध्येच. इथे फटका चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचते अनिकेत भोमटे. कुठलीच चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला. कल्पेश म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. देखील एक मोठी स्पर्धा लाख मोलाची आपल्याला पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली स्पर्धा. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 3
आता नवीन फलंदाज रवी ढवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढे एकदा मितेश शिंगोटे तयार. अनुभव आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला यंग स्टर खेळाडू पाहायला मिळतात. पुढून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जर पाहिलं तर पहिला ओळखलं होतं मितेशनं ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं गेलं. अगदी डॉट चेंडूची सांगता वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळेल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 4. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ प्रगतीपथावर चालू असताना इथे मितेशला माहित आहे कुठल्या रिझनला हे बॅटर खेळत नाही आहेत. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, कव्हर खाली आहे. त्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप बाकवास वर एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. ही खासियत आहे मितेशची. पुढचा बॉल इथे फुलटोस आहे. इथे कृष्णाने चुकी केलंय. गेल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये फ्लॉप ठरलाय. इथे झेलची संधी होती, प्रयत्न त्याने केलेत परंतु प्रयत्न अयशस्वी राहिलेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ प्रथम बॅटिंग करत असताना 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. या पुढचा बॉल पुन्हा एकदा मितेश तयार. इथे खूप चांगला बॉल आहे. अपील तिथे केले परंतु नॉट आउट पंचाने दर्शवलंय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅट अगदी जमिनीवरती आदळले हेच पंच सांगत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र केली जाईल. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धाफटकावरती लागल्या गेलेत. या पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती रवी ढवले जबाबदारीने आता मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटिंग करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु आउटफील्ड तिकडे स्लो आहे. क्षेत्ररक्षक गणेश साठम एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा यशस्वीरित्या पार पडल्या जातात. 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्येचा फटकावरती 8-5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मितेशला होता परंतु कृष्णाने मारलेले ते 2 षटकार आणि कुठेतरी सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाला पुढचा वाटचाल दिली गेली आणि त्याच कारणाचा कृष्णाने गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. नाहीतर मितेशने देखील खूप चांगली बॅटिंग विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलं होतं. परंतु मितेशने देखील सांगितलं कृष्णाला मॅन ऑफ द मॅच गेला पाहिजे कारण की कृष्णामुळेच आम्ही ती मॅच जिंकत आहोत. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये. आता अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र जाईल की सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा पाहणं मात्र महत्वाचं राहणार आहे. इथे फुल टॉस बॉल आहे. रवीला असा बॉल द्याल रवी मैदानाच्या पलीकडे पाठवेल. अगदी बॉल सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी लॉंगले क्लिअर करणारा हा उत्तुंग भव्य दिव्य षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 1 गडी बाद धावसंख्या 14. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. 14च्या घरामध्ये कल्पेची विकेट लवकर गेली आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये रवी आल्यानंतर रवीने खूप चांगली बॅटिंग केली. आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार चेतन. इथे पहिला बॉल शॉर्ट बॉलचा वापर केला. आक्रमण केलं. इथे फायदा आता होईल कोणत्या संघाला पाहणं महत्वाचं राहील. अडला गेल्या बॉल आतमध्ये. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर 2 धावा तर प्राप्त केल्या गेल्यात. कुणालने सकाळी एक स्ट्रोक असा खेळला होता त्यावरती कुणाला चौकार मिळाला होता. असं वाटलं की हाही बॉल चौकाराकरिता जाईल परंतु तिथे नाही गेलं. तिथे जर पाहिलं तर गणेश पोहोचले बॉलपर्यंत. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफी निलेजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेलेत. शाखा प्रमुख चंद्रपाडा. इथे पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हुक केले बॉलला फटका हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक उत्कृष्ट झेल घेतलेला क्षेत्ररक्षक. पोस्टेड डाऊन दी बॉल जयू आणि विकेट जाईल.
दिसतंय. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वाने स्पॉन्सरशिप केले त्यांचा आम्ही विशेष आभार पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफिक्स या ठिकाणी जर पाहिले गेले तर निलेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे विशेष आभार. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर हे जे पारितोषिक आहेत, जे ट्रॉफीज आहेत ते मात्र स्पॉन्सरशिप करण्यात आले गणेशजी यांच्या माध्यमातून, सचिनजी गणेशकर यांच्या माध्यमातून, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार आहोत. त्यानंतर जर पाहिले गेले तर बरेच आमचे मान्यवर आहेत. लोकेशजी बेंद्रे साहेब यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये लागणारे चेंडू त्यांच्या माध्यमातून उपस्थित करून दिले गेले, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार. शुभांगीताई बेंद्रे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार. आणि जे काही आमचे मान्यवर असतील त्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पहा, लक्षात ठेवा, एखादा फलंदाज आऊट झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आता ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आजचा दिवस ऋतिकने गाजवला. अगदी पहिला मॅच खेळत असताना 25 धावा धुवाधार बॅटिंग त्याने केली. आता मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण फलंदाज ऋतिक म्हात्रे दाखल झाला. 2 विकेट गेल्यानंतर 16 धावा फटकावरती 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रत्येकाचा आवडता ब्रँड असतो आणि ऋतिकचा आवडता ब्रँड डबल ए ची बॅट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. पाहूयात त्या बॅटमधून किती धावा येतील. पहिला बॉल आणि इथे पहिल्याच बॉलवरती प्लेड ऑन. ऋतिकची बॅट स्टँडवरती लागले, ऋतिकला माहिती आहे. आणि पहिला बॉल खेळत असताना इथे फलंदाज बाद होतील. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. सिगरेट दे. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट ले ना तो केले. बॅकफुटला जात असताना इथे बॉल पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि ऍक्शन रिप्ले हा जेटीसी वरती. अगदी जर पाहिले तर बॅटचा स्विंग मागे नेला आणि त्यानंतर बॅट ती खाली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ती डायरेक्ट बॅट यस्टांची ते बेल्ट्स आहे त्यावरती आदळली आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रा लागलाय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला. 17 आकडा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खतरा बनून राहिला प्रत्येक खेळाडूसाठी. आता नव्याने फलंदाज दाखल झाले रुपेश मोरे. जबरदस्त कामगिरी ॲज अ बॉलर म्हणून या स्पर्धेमध्ये केले. आता जर पाहिले गेले तर फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहा, आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. जर विकेट गेली, जर षटक जर संपलं तर कोणी जवळ येऊ नका. लगेचच आपण फिल्डिंगमध्ये बिघाड करायचा नाही आहे. जसं आहात तसं उभं राहायचं आहे. विकेट गेल्यानंतर लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, कारण की 4-4 ओव्हरचे मॅचेस जो आपल्याला पाहायला मिळते. आणि पंचांना देखील विनंती असेल. पहिला बॉल खेळत असताना शॉर्ट बॉल आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे जयूरे जयू. वा, पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलेत आणि तिथे आउट की षटकार. यस, आणि इथे फलंदाज बाद असेल की नाही पंचांचा इशारा तर आलाय. पहिला जयवीरने वेगळा इशारा केला, त्यानंतर वेगळा इशारा आलाय आणि अशा रीतीने मैदान सोडलंय. रुपेश मोरे यांच्याही खेळीला पूर्णविराम. पहिल्या त्यांनी यस, इथे जर पाहिले गेले तर फलंदाज आउट आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जेटीसी वरती जाऊन पाहू शकता. अगदी चांगली क्लिअरिटी जेटीसीने या ठिकाणी दर्शवले गेले. ॲक्युरेट दिसतो बॉल. अगदी पाय देखील कदापि एखादा फूट तो आतमध्ये असेल पाय आणि त्यानंतर पकडलेली झेल. विकेट जाते मैदानाच्या आतमध्ये. चला, विकेट गेल्यानंतर भरपूर टाइमपास होतो. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, चला बॅटर पाठवा. रवी डवले आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश पागी दाखल झालेत. सतरा धावा फटकावरती 17 आकड्यावरती 2 खतरे लागलेत आणि हा 3रा खतरा लागण्याची दाट शक्यता आहे. भावेश पागी जसा आला तसाच मैदानाच्या बाहेर गेला. जेवढा वेगाने आला
त्याहून दुप्पट वेगाने हे मैदान त्याला सोडावं लागेल. चेतन म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस विकेट टेकर गोलंदाज आणखीन एक विकेट घेतोय. चला पहा, अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आमच्यापर्यंत आयोजक वारंवार सूचना करतात, फलंदाज आउट होते परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होणं गरजेची गोष्ट आहे. जे आपण टेनिस बॉल क्रिकेटचे नियम आहेत ते आपण नियम फॉलो करायला हवेत. 17 या धावसंख्येवरती लागलेला हा 5वा धक्का. लगातार 3 गडी बाद झाले 17 या धावसंख्येवरती, 2 गडी बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुव म्हात्रे, आणखीन एक यंगस्टर खेळाडू आहेत अनुभवी. 6 बॉल 6 षटकार मानाचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आहे. आता पाहूया त्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल, इथे फटका पुन्हा एकदा फसलाय. राकेशने काय प्रयत्न केलेत, जबरदस्त. जर झेल झाला असता तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सर्वाधिक सुंदर झेल राहिला असा ऍक्शन रिप्ले. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, त्यानंतर बॅट फिरवली, अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला बॉल होता. आणि त्यानंतर राकेशने जो प्रयत्न केला अफलातून, डावकऱ्या हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न पहिल्या अटेम्प्टला सुटला, दुसऱ्या अटेम्प्टला सुटला आणि तिसऱ्या अटेम्प्टला राकेश पडले आणि त्यानंतर बॉल देखील मैदानावरती अगदी जमिनीवरती पडला गेला. शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती रवी डवले, धावसंख्येचा फटकावरती 18, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल आहे, फुल टॉस आहे, फ्लिक केले बॉल ऑन साइडला निघून चालले, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. जविरेश पुन्हा एकदा चुकी करतायत, यापूर्वी चांगली फिल्डिंग केली, इथे चुकी केले, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 10च्या सरासरीने अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमची धावसंख्येचा फटकावरती 20, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेचच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतील. विचार विनिमय केल्या जातात. मला वाटतं आता विनोद परेड षटक क्रमांक 3 मध्ये येतील. भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. आता ध्रुव पहिल्या मॅच मध्ये नव्हते परंतु या मॅच मध्ये धुमाकूळ करावं लागेल. अजिंक्य स्पोर्टने पहिल्या मॅच जय महाकाल मालजीपाडा विरुद्ध 21 धावांनी जिंकला. दुसरा मॅच जर पाहिले तर जरीमरी पाये या संघाच्या विपक्षामध्ये खूप चांगली फलंदाजी करत असताना 10 विकेट्सचा तो मॅच जिंकला. आणि खरं तर हा तिसरा मॅच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ खेळतोय पण तो डावपेच कुठेतरी चुकीचे पाहायला मिळालेत. आता षटक क्रमांक 3 मध्ये विनोद यांना पण बघतायत. पहिला बॉल विनोद तयार, स्ट्राईक एंडवरती ध्रुव. ऑब्जेक्टच्या बाहेरच्या बॉल झाले, खूप चांगला स्ट्रोक खेळला आहे. अगदी इथे एक सिंगल प्राप्त केली जाईल. हे मुख्य व्यासपीठ आहे, जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते. मुख्य व्यासपीठावरती जर पाहिले गेलं तर मनोज डोंगरे यांना पण बघतायत, त्यानंतर संजयजी यांना पण बघतायत. काही जर पाहिजे तर प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळत आहेत. निलेशजी म्हात्रे साहेब यांना देखील आपण बघतायत, संतोषजी भांडवलकर असतील. आणि त्यानंतर या आकर्षित करणाऱ्या चॅम्पियन्स किंग्स ट्रॉफी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल पंचाने तर घोषित केलाय, कारण की इथे बॉल डिलिव्हर झालेलाच नाहीये. हातातून बॉल तो सुटला गेला. ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून बॅकअप द हँड टाकण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॉल हातातून निसटला. फुल टॉस बॉल आहे. इथे प्रेशर दिसतंय विनोद वरती. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉल तर आलाय.
अशा रीतीने एक सिंगल प्राप्त केली जाईल अवंतरच्या स्वरूपात. या एका धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा फटकावरती 22. आता फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आले. स्ट्राईक एंडला ध्रुव आहेत. ध्रुव एक विस्फोटक फलंदाज म्हणून आपण त्यांना पाहिलंय. मोठमोठ्या धावा ध्रुवच्या बॅटमधून आपल्या सातत्याचं दुसरं नाव ध्रुव आहे. एकदा का जर बॅटला बॉल लागला तर तो मैदानाच्या पलीकडे जाईल एवढी ताकद आहे या फलंदाजाच्या माध्यमातून. आता फ्री हिटचा बॉल. विनोद परेड तयार. फ्री हिटचा बॉल. हाफ ट्रॅकर आहे. पूल केले. क्षेत्ररक्षक मितेश शिंगोटे चांगली फिल्डिंग चांगली फेकी होते. फ्री हिटचा बॉल होता. इथे मैदानाच्या आतमध्ये एकच सिंगल प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती गुण तालिकेवरती 23 धावा धाव फटकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.23 नो बॉल वर रन घेतलाय. याच लक्षात ठेवा ध्रुवनी जो बॉल मारला तो सिंगलच असेल. जर फुलटॉस गेला असता तर 2 धावा. धावा धाव फटकावरती 23 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघ प्रथम बॅटिंग करतोय. सेमीफायनलची मॅच तो जिंकेल तो टॉप 3 मध्ये उद्याच्या दिवसात फायनलच्या दिवसामध्ये खेळताना दिसेल. कुठला संघ असेल पाहणं महत्वाचं राहील. पुन्हा एकदा विनोद तयार. ओहो यावेळेला काय फटका खेळला. वा रवीच्या बॅटमधून उत्तुंग भव्य दिव्य द ग्रेट मराठा षटकार. रवी डबले संपूर्ण संघ जर पाहिलं तर बॅकफुटला होता. रवी मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि आतापर्यंत 6 बॉल मध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धाव फटकावरती 29. काय षटकार खेळला रवी डवले. मान इन फॉर्म. ओहो पुन्हा एकदा आक्रमण केले. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तेजस उंदरे त्यांना बीट करत असताना बॅक टू बॅक सल्लेगचा हा दुसरा फटका रवी डवलेच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या धाव फटकावरती 35. काय जबरदस्त बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये रवी. 7 बॉल मध्ये 24 धावा. ओहो यावेळेला पुन्हा एकदा लगातार 3 बॉल 3 षटकार या स्पर्धेमध्ये रवी डवलेच्या बॅट मधून 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल का बॅटिंग करतो त्यामध्ये एक नो बॉल होता. रवी डवले पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडला. 41 धावा धाव फटकावरती लागल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 बॉल 3 षटकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सौरभ वानखेडे याच्या माध्यमातून. का बॅटिंग करतोय रवी. मॅन इन फॉर्म झालाय. मोहनदादा पाटील यांचा संघ आपल्याला वसई विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील खेळताना दिसेल आणि जबरदस्त कामगिरी आपल्या परिसरातील खेळाडू. खोलवट्याचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जरूर प्राप्त केल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 43. गणेश पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये 3 षटकारांसाठी देण्यात येतील. मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 43 धावा धाव फटकावरती लागल्यात. सौरभ वानखेडे याने लावलेला कॅश प्राइज 500 रुपये 3 बॉल 3 षटकार. आता रवी मॅड इन फॉर्म झालाय. आता ऋतिक देखील नो टेन्शन असेल कारण की 3 ओव्हरमध्ये अगदी धावा बनल्या गेल्यात. 9 बॉल मध्ये 32 धावा पाहूयात. रवीचं अर्धशतक पाहायला मिळेल का.
खूप चांगली बॅटिंग रवीने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये नाही तर या मॅचमध्ये केले. कारण की पहिल्या 2 मॅचेसमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग कुणालची पाहिली, ऋतिकची पाहिली, परंतु संधी रवीला नव्हती. परंतु या मॅचमध्ये संधी रवीला मिळाल्यानंतर 9 बॉलमध्ये वैयक्तिक 32 धावाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 43 धावा फटकावरती लागल्या गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेटची कोंडी इथे मोडावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थातच सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा संघाला. ध्रुव, जरी ध्रुवने आतापर्यंत 4 बॉल खेळले त्यामध्ये 3 धावा बनवल्यात, परंतु मैदानावरती तो टिकून राहिलाय, हे महत्वाचं राहिलंय. रवीला चांगली साथ त्याने दिले मैदानाच्या आतमध्ये. आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती अनिकेत भोमटे, एक्सप्रेस गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे या मैदानावरती. इथे फटका चांगला आहे, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉल पर्यंत येतील, खरा फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. ती म्हणजेच 44 धावा फटकावरती लागल्यात. रवी ढवले मॅन इन फॉर्म, खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर रवीने 9 चेंडूमध्ये 32 धावा खेळल्यात. हे मैदान आठवणीत राहील. 3 बॉल 30 सलगचे षटकार देखील ठोकले त्याच मॅच मध्ये. इथे फुलटोसे आक्रमण केले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मितेश शिंगोटे, कॅच ड्रॉप आहे, कॅच ड्रॉप आहे, याची देखील दखलता घ्या. रवीला वाटलं की आता कॅच गेली, मितेश नाही सोडणार, परंतु इथे सहज सोपा झेल सोडला. हा फुलटोस बॉल आक्रमण केलं होतं मितेश शिंगोटे डाऊन दी बॉल, आणि तिथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झालेला आहे. यस पंच, लक्षात ठेवा टाइमपास जास्त होणार नाही याची दखल घ्या. दोन्ही टीमला आपण वारंवार सूचना करा. आम्ही तर प्रत्येक बॉल गणित आम्ही तुम्हाला हे सांगतोय. धावसंख्या फटकावरती 45. या पुढचा बॉल मागचा पाय वाकवत असताना पुढच्या पायावरती बॅलन्स केला, ऑन साईडला टर्न करत असताना इथे क्षेत्ररक्षक विकेट लॉंग ऑनचे पोहोचले. बॉलपर्यंत एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 46 धावा, 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या मैदानावरती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा दबदबा हा सातत्याने आपण पाहिलाय. खूप चांगला खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळतोय आपल्याला. याही मॅच मध्ये ती दहशत, तो जरारा. इथे फटका चांगला आहे, आणखीन एक बॉल मैदानाच्या जाईल बाहेर. रवी ढवले थांबायचं नाव घेत नाही आहे, जसा टाकला तसाच पाठवला मैदानाच्या पल्लीकडे. षटकार. धावसंख्या 50च्या पलीकडे पोहोचले. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र जाऊन पोहोचतोय 5 गडी बाद. 52 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. क्या बात आहे, रवी आज खूप चांगली बॅटिंग करतोय. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्ये पडले. 11 बॉल मध्ये 39 धावा करतोय. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर बाउन्सर, काय बॉल होता, जबरदस्त चेंडू. इथे टीट फॉर टॅट, जशा तसं प्रत्युत्तर दिले गेले. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हा एक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. अगदी पुरेपूर शोल्डरचा वापर केला, खांद्याच्या अगदी वरून हा बॉल डिलिव्हर झाला. आता शेवटचा अंतिम बॉल आहे या पहिल्या डावातील. शेवटचा अंतिम बॉल. धावा किती येतील या बॉलवरती पाहणं महत्वाचं राहील. टार्गेट सेट होईल या बॉलवरती. अनिकेतला माहित आहे रवीची बॅटिंग. रवी जर बाहेर घुसला तर कदापि एखादा शॉर्ट बॉल पडला तर त्यावरती षटकार लागू शकतो. अनिकेतला माहिती आहे, अनिकेत थांबले गेले. धावसंख्या फटकावरती स्थिरावले 52 धावा, 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता शेवटचा अंतिम बॉल इथे बाकी आहे. रवीने प्रभावित अशी कामगिरी आज केले. या मैदानावरती धुवाधार बॅटिंग केले. शेवटचा अंतिम बॉल. रवी ढवले स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बीट झालेत, मागे निघून जाईल बॉल. एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतील. एकच धाव मिळेल. 53 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि 54 धावेंचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने प्रथम बॅटिंग केली. आता सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा संघाला करायचे आहेत 54 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. रवी ढवलेने खूप चांगली बॅटिंग केली आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. हा सूर्यास्त आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. चांगलं युट्यूब लाईव्ह नेहमी जेटीसी राहिले. आता जाऊयात आपण बॅटिंग एनालिसिसच्या दिशेने. कल्पेश लवकर आउट झाले. पुन्हा एकदा 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी केल्या. कुणाल मडके लवकर आउट झाले. 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी देखील केल्या. रवी इनॅट नंबर 3 वरती आले 1 डाऊन साठी आणि नॉट आउट. अगदी 13 बॉलमध्ये 40 धावा त्याने केला. त्यानंतर ऋतिक
यांना आपण बघितलं शून्यावरती आउट झाले. त्यानंतर रुपेश मोरे हे देखील शून्यावरती आउट झाले आणि भावेश यांना देखील आपण बघितलं शून्यावरती आउट झाले. परंतु ध्रुवने चांगली साथ दिली. 6 बॉलमध्ये 5 धावा त्याने केल्यात आणि जवळपास जर पाहिले गेलं तर 3 असे फलंदाज ठरले त्याने शून्यावरती आउट झालेले आहेत. मितेश शिंगोटे पहिले षटक 14 धावा देत असताना 1 विकेट कल्पेची मिळवली. इकॉनॉमी 14ची पाहायला मिळाली. चेतनला आपण बघितलं 6 धावा देत असताना 4 विकेट त्या षटकामध्ये आल्यात. अगदी 6 धावा त्याने खर्च केल्या त्या षटकामध्ये. विनोद परेडचं ते 23 धावांचे षटक मागं ठरलं त्यामध्ये विकेट नाही आली. अनिकेतला आपण बघितलं 10 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. हा पहिल्या संपूर्ण डावेचा ॲनालिसिस आपण बघितलात. द ग्रेट मराठा चषक आपण बघतायत सेमीफायनलची मॅच आणि हा सूर्यास्त आपला पाहायला मिळतोय. जणू काही गोव्याचा व्ह्यू या ठिकाणी आलाय. खूप चांगली ही झाडं आणि त्यामध्ये सूर्यास्त होत असताना आपण पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. हे JTC लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य दाखवले जातात. JTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल. पंचांचं, समालोचकांचं, खेळाडूंचं, आयोजकांचं प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं गेलं. घेऊयात एक छोटंसं डीजे ब्रेक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. VVPL आपण येत्या काही काळामध्ये आपण बघणार आहोत. वसई विरा प्रीमियर लीग त्यामध्ये द ग्रेट मराठा या संघाला देखील आपण बघणार आहोत. मोहनदादा पाटील, भावेशजी पुणेकर जे उद्योजक आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा संघ संपूर्ण खेळताना दिसेल. आपल्या परिसरातील खेळाडूंना चांगल्या पद्धतीने या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत भोमटे 2000 पॉईंट्सवरती त्यांना घेतले गेले. त्यानंतर प्रसाद भुते असतील, त्यानंतर हितेंद्र भोईर पाती, कवेल पाटील, जय पाटील, रवी वाघमारे आणि प्रताप भोईर, त्याचबरोबर प्रकाश तुंबडा आणखीन खेळाडू आहेत. परंतु आपल्या परिसरातील इथे खेळाडूंना संधी दिली ही एक महत्त्वाची गोष्ट. आता कृष्णा आणि राकेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेट्स प्ले. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खोलवटप्याचा बॉल होता. इथे बॉल जरूर उडाला गेला परंतु तिथे जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले गेले आणि बॉल तिथे निघून जाईल. 2 धाब्यांसाठी डिक्लेरेशन झोन आहे. घोषांकित क्षेत्र पाहायला मिळते. लक्ष आहे 54 धाब्यांचं. भावेश पागी ही मॅच देखील महत्वाची आहे. गेल्या मॅच मध्ये 2 षटकार मारले. या मॅच मध्ये तर पाहिले गेले तर भरपूर असे षटकार मारायचे आहेत. ते म्हणजे कृष्णा आणि राकेश या दोन्ही बॅटरला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती भावेश तयार. इथे फटका चांगला आहे परंतु इथे किती लांब मारा तुम्हाला 2च धावा मिळतील. पुन्हा एकदा या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 4च्या घरामध्ये. द ग्रेट मराठा चषक 2026 एक अतिशय सुंदर स्पर्धा. द ग्रेट मराठा परिवार यांच्या नेतृत्व अगदी जर पाहिलं तर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली स्पर्धा. मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आलेली ही स्पर्धा. उद्या भाईंचा वाढदिवस आहे. उद्या जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. ओहो काय बॉल होता. जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाईल.
ट्रॅकला जणू काही हा बॉल लागलाय हे पंचाच्या ठिकाणी सांगतायत. अपील तिथे चांगली होती भावेश पागेची. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा धाफडकावरती लागल्या गेलेत. पुन्हा एकदा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का? इथे खूप चांगला बॉल आहे, व्हाईट यॉर्कर या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी हा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक एक्सपोर्ट चंद्रपडा संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतायत. बॅटिंग करत असताना 56 धाब्यांचा पाठलाग करत असताना आता पाहूयात मैदानाच्या आतमध्ये राकेश आहेत. राकेश माहित आहे मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळख त्यांची राहिले. हे मैदान त्यांच्यासाठी नवीन नाही, होम ग्राउंड आहे. पुढचा बॉल इथे समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक रवी आहेत आणि तिथे चांगली फिल्डिंग करत असताना दुसरी धावेचा प्रयत्न, चांगली फेकी तिथे पाहायला मिळते. ॲक्युरेट कॉलिंग होतं. दोन्ही फलंदाजांचा 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून 7 ही धावसंख्या फटकावरती पाहायला मिळते. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. राकेश आणि कृष्णा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आघाडी फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरामध्ये 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. भरपूर मेहनत राहिली संपूर्ण आयोजकांची, कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. आता येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये 44 धाव्यांचं समीकरण. 18 चेंडू 44 धावा घेऊयात. एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. 18 बॉल 44. ज्याने पहिल्या डावात जर पाहिले गेले तर सर्व उत्कृष्ट कामगिरी केली. आता तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला, रवी ढवले. स्ट्राईक एंडवरती राकेश. पहिला बॉल इथे जर पाहिले गेले तर फ्लाईट दिली होती बॉलला. अगदी बॅटचा स्विंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. बॅटचा अगदी जर पाहिले तर फेस ओपन करत असताना इथे हातातून बॅट निसटली आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एकच धाव प्राप्त केली जाते. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती JTCच्या माध्यमातून दाखवला जातो. धीम्या गतीचा बॉल होता, थोडी फ्लाईट दिली, लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर बॅट फिरवत असताना हातातून बॅट सुटली, तिथे एक सिंगल प्राप्त केली आणि 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. कुठला असा संघ ठरेल या 2 टीमच्या माध्यमातून अंतिम 3 मध्ये पोहोचणारा? इथे फटका हवेत खेळला, मिस्टर स्ट्रोके. कृष्णाची विकेट धोक्यामध्ये, परंतु तिथे शेल ड्रॉप. मैदानचे आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव खेळाडू नाही धावले या बॉल पर्यंत. तिथे जर पाहिले गेले तर नोमॅस लँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 धाव प्राप्त केल्या. त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 13. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. कृष्णाला माहित आहे की मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिलं तर धावा होतील. जबरदस्त बॅटिंग कृष्णाला देखील या ठिकाणी करावी लागेल. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. 2 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. तिसरा बॉल घेऊन तयार. इथे समोर टाकलाय आणि काय फटका खेळला, लाजवाब, देखना, दैदित्यमान. इथे षटकार पाहायला मिळतोय कृष्णाच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम षटकार. जसा षटकार गेला तसे जर पाहिले गेले तर श्याम पाटील पुढे येत असताना आता कशा प्रकारचा बॉल टाकायचा आहे हे त्यांना माहीत आहे. आणि आता हे कानमंत्र देत असताना आपण पाहू शकतात वेस्टर्नच्या मागे आता रुपेश मोरे यांना आपण बघतायत. शॉट थर्ड बॅन फिक्स जागा. जितू म्हात्रेंना आपण बघतायत. जितूने देखील आजच्या दिवसात प्रभावित कामगिरी केली.
हो यावेळेला जर पाहिलं तर पडल्यानंतर उसडे घेणारा बॉल, परंतु वाईट बॉल. पंचांचा इशारा आला. वेग चांगला होता, नियंत्रण खरा पाहायला मिळाले या बॉलवरती, लाईन खरा पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा आला. वाईट बॉल. एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 20. जर कृष्णा जर राकेश मैदानाच्या आतमध्ये राहिले, हे दोन्ही बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर या धावांचा पाठलाग अगदी जर पाहिलं तर वेगाने हा केला जाईल. 6 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत कृष्णाच्या बॅटमधून. राकेशच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 6 धावा म्हणजे षटकारमध्ये ते डील केले. पुढचा बॉल इथे फुल टॉस आहे. फटका फसलाय. सँडी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक वरती इथे झेल घेतलाय. झेल कंप्लीट केलाय. विकेट जाईल. धक्का क्रमांक 1 टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपडा संघाला आणि इथे परतावा लागेल कृष्णाला. 7 बॉलमध्ये 13 धावा करत असताना विकेट. अनिकेत भोमटे आणखीन एक मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अपेक्षा अनुकून आहेत. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. खराब गोलंदाजी या ठिकाणी रवीच्या माध्यमातून. या षटकात धावा आल्यात आतापर्यंत जर पाहिले गेले तर अवंतरच्या स्वरूपात 2 आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 11 धावा एक गडी बाद जर पाहिले गेले तर 4 बॉलमध्ये या ठिकाणी खर्च केल्यात रवीने. टीमची टोटल धावफटकावरती 21-54चा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. कानमंत्र दिले आणि दिले कशा प्रकारचे बॉल हाताळायचे त्या पुढचे. पुढचा बॉल रवी तयार. इथे फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये होता, पाठवायचा होता पार्किंग प्लॉट मध्ये, परंतु तिथे चांगली फिल्डिंग. अगदी धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. अडवल्या बॉल. बारा बॉल आणि 12 चेंडूमध्ये 30 धाव्यांचे समीकरण या मॅचचा आपल्याला जरूर पाहायला मिळते. सकाळ सत्र जर पाहिले गेले तर शुभांगीताई बेंद्रे यांना आपण बघितलं त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आविष्कारजी पाटील यांनी देखील आपण बघितलं सकाळ सत्र, त्यात त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सचिनजी गणेशकर यांनी देखील आपण पाहिलं सकाळ सत्रात, ते देखील उपस्थित झाले होते. आता रुपेश मोरे षटक क्रमांक 3 मध्ये येतील आणि स्ट्राईक वरती अनिकेत भोमटे. पण अनिकेत मध्ये ताकद आहे. 12 बॉल मध्ये अगदी 30 धावा करायच्या. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अनिकेत यांना आपण बघतायत. नुकताच झालेली आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं तर ॲज अ कॅप्टन ॲज अ आयकॉन म्हणून आपण बघितलं. वेलकम शक्तिमान यांचं देखील हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवला इथे पार्किंग प्लॉट मध्ये. काय फटका खेळलाय अफलातून. म्हटलं होतं अनिकेत एक मातब्बर खेळाडू आहेत आणि अनिकेतच्या स्लॉट मध्ये जर बॉल आले तर तो वेगाने मैदानाच्या पलीकडे पाठवेल. आता 11 बॉल मध्ये 24 धावा करायचे. नुकताच उल्लेख केला APLचा आणि त्यानंतर हा ठोकलेला षटकार. अनिकेतने याच मैदानावरती 5 बॉल 5 षटकार मारण्याचा विक्रम अंडरम परिसरामध्ये दाखवून दिलाय. व तो ओरम क्रिकेट थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. 11 मध्ये करायचे 24. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाल्या. फटका फसला. कॅच घेतला तर मॅच बनेल. कल्पेश मात्र पुढे आले. चुकी झाली त्या ठिकाणी आणि पाहत असताना या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्यात. कल्पेशने प्रयत्न केलेत, प्रयत्न कमी पडले आणि हे ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन बघतायत. चेंडू बॅटला लागल्यानंतर उंची जास्त गाठली, लांबी नाही गाठू शकले कल्पेश. त्या ठिकाणी कॉलिंग होता, कल्पेशचा पुढे आले आणि त्यानंतर हातावरती बॉल लागला आणि तिथून जर पाहिले गेलं तर खेळपट अगदी मैदानावरती जो बॉल लँड झालाय. धावसंख्या धावफटकावरती 32. 10 बॉल मध्ये 22 धावेचं समीकरण. ओहो यावेळेला जर पाहिले गेले तर ऑफस्टिकचा बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. बॅट फिरवली जरूर, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉलची सांगता मात्र व्हाईट बॉलची सांगता या ठिकाणी केली जाईल. या व्हाईट बॉलच्या सानिध्यातून संघाचे धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 33. 10 बॉल मध्ये करायचे 21.
इथे खोलवटाप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केले, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. रवी बॉल पर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाईल. एका धावेवरती इथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. मॅच अजून देखील संपली नाहीये. 34 धावा धाव फटकावरती लागल्या गेलेत. जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 36च्या घरामध्ये. अति तटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रफ अँड टफ स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 8 बॉल मध्ये करायच्यात 18 धावा. 8 बॉल मध्ये 18 धावा करायच्यात. अनिकेत भोमटेने पलटवार केल्या मॅच मध्ये. राकेश चांगली साथ देतोय. हा फुल टॉस आहे, फुल टॉस बॉल आहे. फुल टोल वसूल केलाय. जैसी गेंद वैसी नसीहत. बॉल सीमारेच्या पलीकडे राकेशच्या बॅट मधून आलाय. षटकार. हा फुल टॉस बॉल आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. फुल टॉस बॉल वरती आक्रमण केलं. बॉल मैदानाच्या पलीकडे. धावसंख्या फटकावरती 42. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 7 बॉल मध्ये इथे करायचे आहेत. त्यामध्ये 12 धावा. निलेश मात्रे खुश असतील. मोहनदादा पाटील खुश असतील. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. येणारे बॉल 7 मध्ये करायचे आहेत 12 धावा. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना जसा हवाय मॅच तशा पद्धतीचा मॅच पाहायला मिळतोय. 7 बॉल 12 करायचे आहेत. टेन्शन दोन्ही टीम वरती आहे. प्रेशर दोन्ही संघावरती आहे. प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर फलंदाजावरती आहे. हा बॉल डॉट आला, कमबॅक केला जाईल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या बॉलवरती सिंगल डबल षटकार चौकार धावा आल्या. कमबॅक केला जाईल. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपूर टीम. येणारे बॉल 7 मध्ये करायच्यात 12. या पुढचा बॉल खोलबटप्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक. त्या ठिकाणी कुणाल मडके आहेत. एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आहे. फेकी खराब झालाय. बॅकअप मिळेल. 2 धावा मिळतील. आता 6 बॉल मध्ये 10 धावांचं समीकरण. ड्रिंक्स ब्रेक घेऊयात आपण. आणि इथे 6 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 54 धावांचा पाठलाग करत असताना इथे धावा फटकावरती एक गडी बाद 44 बनल्या गेल्यात. भावेशचं पहिले षटक त्यामध्ये 10 खर्च झाल्या. रवीने 14 खर्च केला आणि त्यानंतर 20 खर्च केला. रुपेश मोरेने भरपूर महागड षटक राहील रुपेश मोरेचं. आता येणारे 6 बॉल आणि इथे करायचे आहेत 10 धावा. हे मॅचचं समीकरण. 6 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत. शेवटचा मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये जो बाजी मारेल तो उद्या थेट टॉप 3 मध्ये खेळताना दिसेल. कालच्या दिवसात मयूर पाटील बाहुबली ऑफ एक्सर यांना आपण बघितलं. खूप चांगली बॅटिंग केली आणि आई गावदेवी एक्सर संघाने काल बाजी मारली. टॉप 3 मध्ये तो संघ दाखल झालाय. आज आपल्या परिसरातील अगदी एक गाव एकचा फॉर्मॅट खेळवला गेला आणि 2 संघ पुढे आले. एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा. आता त्यातील हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 10 धावा. डिफेंड करण्यासाठी कुणाल मडके सबसे हटके गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार झाले. दुसऱ्या बाजूला धावा ठोकण्यासाठी रेडी आहेत अनिकेत भोमटे. 6 बॉल करायचे 10 धावा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर कुणाल मडके तयार. सहा बॉल 10. पहिला बॉल. गोलंदाज कुणाल तयार. पहिला बॉल. इथे अपील लाऊड पाहायला मिळाली. अपील लाऊड आहे. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. हेच पंचाने या ठिकाणी दर्शवले गेले. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर कुणाल आणि अनिकेत एकाच टीम मधून जर पाहिले गेले तर खेळत असतात. कुणालला माहिती आहे अनिकेतला कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. अनिकेतला माहिती आहे कुणालच्या विरोधात कसं खेळायचं आहे. पहिला बॉल डॉट आलाय. आता बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट. 5 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. हा ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी जर पाहिले गेले तर भरपूर उसळी या बॉलने घेतली. अपील कुणालची चांगली होती परंतु तिथे जर पाहिलं तर पंचाने फेटाळून लावले. ओहो ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले. फटका तर चांगला खेळलाय कौशिक बिट्टू आणि त्याला बीट करत असताना बॉल थेट सीमारेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी हा दर्जेदार स्ट्रोक. चौकार.
चौकार आले. या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 48. असं वाटलं या क्लायमेटला या धावा चेस होणार नाहीये, परंतु अनिकेत भोमटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावले. 48 धावा फटकावरती लागल्या गेल्या 4 बॉल मध्ये. आता 6 धाव्यांचं लक्ष असणार आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिले. 4 बॉल मध्ये 6 धाव्यांचं समीकरण. चला फिल्डिंग सेटअप केली आहे. 4 बॉल मध्ये 6चं समीकरण. जे प्रेक्षक बसले होते आता ते प्रेक्षक उभे राहिलेत, कारण की मॅच महत्वपूर्ण पाहायला मिळतोय. जेटीसी लाईव्ह वरती देखील आपण कमेंट करू शकता. हा मॅच कोण जिंकेल, चंद्रपाडा की जुचंद्र, यामधील द्वंद्वी युद्ध पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये करायचे आहेत 6 धावा. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शब्द झाले. केली दांडी गुल. कमबॅक झाला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा. कुणालनी घेतली विकेट. महत्वपूर्ण धक्का सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमला. अनिकेत भोमटे विकेट होईल. फलंदाज बाद. एखाद्या फलंदाजाने 50 धावा बनवल्या, त्यानंतर जर पाहिलं तर 1-2 धाव आवश्यकता असताना धाव नाही बनवली तर त्या 50 धावाला अर्थ नसतो. इथे मॅच फिनिश करू नाही शकले आणि त्यांची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. 48 धावा फटकावरती लागलेत. येणारे बॉल 3 बॉल मध्ये करायचे विजयासाठी 6 धावा. कल्पेश म्हात्रे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतायत. श्याम पाटील यष्ट्यांच्या मागे त्यांना देखील आपण बघतायत. प्रत्येकानं असं वाटलं होतं की या धावा चेस होणार नाही आहेत, परंतु जबरदस्त मॅच प्रेक्षकांना जसा हवाय तसा मॅच पाहायला मिळतो. येणारे बॉल 3 बॉल मध्ये करायच्या होत्या 6 धावा. ज्यासाठी केला होता 88 तोच हा क्षण. आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मितेश शिंगोटे. येणारे बॉल 3 बॉल मध्ये करायचे आहेत 6 धावा. इथे फटका हवेत खेळला. मिस्टर मिक्स कॅच होऊ शकते का तर नाही. नो मॅच स्लॅन्ड मध्ये ट्रॅव्हल झाला. ऋतिक मात्रे वेगाने आल्या बॉल पर्यंत. या बॉलवरती एकच सिंगल पाहायला मिळते. प्रेक्षक दोन्ही डगआउट मधून टाळ्या शिट्ट्या वाजताना दिसत आहेत. येणारे बॉल 2 असतील. 2 बॉल मध्ये 5 धावा करायचे आहेत. 2 चेंडू आणि 5 धावेचं समीकरण. मॅच पाहण्यासाठी प्रत्येकाने मजा आले. प्रत्येकांची धगधग वाढले. ही मॅच पाहत असताना 2 बॉल मध्ये 5 धावा. निमित्त द ग्रेट मराठा चषक 2026 मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आलेली ही स्पर्धा. उद्या मोहनबाईंचा वाढदिवस आहे. इथे मॅच जिंकली तर एक सरप्राईज होईल उद्याच्या दिवसामध्ये. आता जिंकण्याचा प्रयत्न करतील की इथे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र कमबॅक करेल. 2 बॉल मध्ये 5 करायचे. स्ट्राईक एंडवरती राकेश. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आहे. मॅच अजून देखील संपलेला नाहीये. येणारे बॉल 2 असतील. 2 बॉल मध्ये करायचे 4 धावा. प्रेशर दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणारे 2 बॉल करायचे 4 धावा. दोन्ही डगआउट मधून टाळ्या येत आहेत, शिट्ट्या येत आहेत. एका बाजूला राकेशला चेअरअप केलं जाते की राकेश तू हे करू शकतो, जस्ट डू इट. दुसऱ्या बाजूला कुणाल मडकेला 2 बॉल मध्ये करायच्या 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे बॅटची कडा, तिथे जितू आहेत. बॉल अडवले. चांगली फिल्डिंग. मी तर म्हणेन या क्षणाला ओहो, इथे जर पाहिलं गेलं तर फेकी ॲक्युरेट झाली. बॉल कनेक्ट नाही होऊ शकला. या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्यात. आता एका बॉल मध्ये 2 धाव्यांचं समीकरण आहे. श्याम पाटील नाराज असतील स्वतःच्या अगदी कामगिरीवरती, परंतु मॅच अजून देखील संपल्या नाहीये. धावा फडकावरती लागल्या गेल्या 52च्या घरामध्ये. एका बॉल मध्ये 2 धाव्यांचं समीकरण. 1 बॉल आणि आता 2 धावा. कोण जिंकेल मॅच पाहणं महत्वाचं राहील. प्रतीक्षा प्रत्येक जण करतोय की आपल्या गावातील संघ जिंकावा. एकाच गावातील दोन्ही संघ. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा, दुसरा बाजू अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. एका बॉल मध्ये 2 धावा करायच्या. 52 धावा फडकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुणाला असेल त्याचबरोबर जर रवी देखील आले, रुपेश मोरे देखील आलेत. कशा पद्धतीचा बॉल टाकायचा आहे हे सांगितले गेले. 1 बॉल आणि 2 धाव्यांचं समीकरण.
एक बॉल आणि 2 धाब्यांचं समीकरण. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. कोण जिंकेल याची प्रतीक्षा प्रत्येकाला लागले गेले. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा की दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. एका बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. 1-2 दिवस क्रमांक 2 आहे या स्पर्धेचा आणि इथे एका बॉल मध्ये 2 धावा करायच्या. राकेश ऑन स्ट्राईक. कुणाल वरती प्रेशर आहे, राकेश वरती प्रेशर आहे. एका बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. ओहो, अंगावरती बॉल लागले, एकदम कम्प्लीट केले. जितू आले, चांगली फिल्डिंग झाले. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाही आणि इथे मैदानाच्या आतमध्ये LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. शेवटच्या बॉलवरती इथे विकेट मिळवले कुणाल मडके. सबसे हटके मॅच जिंकली आहे टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्राने. अभिनंदन. आणि टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झालाय. संगीत, नृत्य, ध्यान और उत्सव से भरी एक रात। हडक सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा खूप चांगला खेळ राहिला आपला देखील. थँक्यू डीजे. चल लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. रवीने यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगली कामगिरी राहिली आणि रवीने यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त कामगिरी. रवी डवलेच्या बॅट मधून सर्वाधिक धावा पहिल्या डावात बनला आणि त्याच कारणच त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पण मॅच रफ अँड टफ झाला. प्रेक्षकाला जसा हवा होता तसा मॅच झाला. मी निलेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो 2 मिनिटं आपण थांबायचं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण आपल्या शुभ असते. चला.